मित्रांनो नमस्कार. वास्तु तथास्तु प्रश्न आणि उत्तर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला व्यवस्थित देतोय आणि तुम्ही प्रश्नसुद्धा खूप छान पाठवताय. तुमचे आणि परमेश्वराचे हार्दिक आभार. नवरात्राच्या, दसरा, दिवाळीच्या सणांच्या सगळ्यात हार्दिक शुभेच्छा. एक विनंती होती की प्रश्नाबरोबर तुमचं नावसुद्धा पाठवा आणि गावसुद्धा पाठवा. नंबर 2ची गोष्ट की इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या तिन्हीवरती हा एपिसोड जातो आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येकाच्या प्रश्नाला मी उत्तर देतो आहे. न्याय हा सगळ्यांना आहे. त्यामुळे कुणी विचार करू नका अरे माझा अजून प्रश्न आलेला नाही आहे. तर चला आता प्रश्न उत्तराचा आपण कार्यक्रम सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आलेला आहे की भावना वर्मा यांचा प्रश्न आहे. कुठून आलेत ह्या? हैदराबाद. ओव्हन कोणत्या दिशेला ठेवायचा आणि ऑरा वॉटर फिल्टर फिटिंग कुठे करायची? ओव्हन म्हणजे अग्नितत्व असल्यामुळे दक्षिण पश्चिम दिशेला किंवा आपल्या घराच्या आग्नेय दिशेला असणं अतिशय फायदेशीर ठरतं. वॉटर फिल्टर हा ईशान्य पूर्व वायव्येला भिंतीवरती तुम्ही जिथे आपलं पाण्याचं सिंक आहे त्या पाण्याच्या सिंकपाशी तुम्ही ठेवू शकता. यानंतर आळंदीवरून प्रश्न आहे सूरज सांगळे. ईशान्यमध्ये बेडरूम व गॅलरी आहे. टॉयलेट बाथरूम ईशान्य आग्नेयला दोन्हीच्या मध्ये आहे. नैऋत्येला मुख्य दरवाजा आहे. उपाय सांगा. घरात भांडणे होतात, पैसा टिकत नाही. ईशान्येला बेडरूम म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये बेडरूम आल्यानंतर होतं काय तर ईशान्येची बेडरूम ही त्रासदायक ठरते. कारण जलतत्वाच्या ठिकाणी आपण झोपतो. आपलं तत्व शरीराचं बघा अग्नीच आहे, फायर आहे, अंग गरम लागतं आणि ईशान्य म्हणजे स्विमिंग टँक आहे. तिथली बेडरूम ही त्रासदायकच आहे. टॉयलेट ईशान्य आग्नेयच्या दोन्हीमध्ये म्हणजे पूर्व दिशेमध्ये टॉयलेट हा दोष आहे. नैऋत्येला मुख्य दरवाजा आहे. कारण नैऋत्येला दरवाजा आला की सगळंच गडबडतं. एंट्रन्स दक्षिण पश्चिमेत येतो आणि पाठीमागे सगळी दरवाजे किंवा आपले टॉयलेट बाथरूम हे सगळं शुभ दिशांमध्ये जातं. यावरती उपाय सांगा. आपण एकदा वास्तू कन्सल्टन्सी करून घेऊयात आणि प्लॅन पण करता येईल किंवा प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करता येईल. तुम्ही ऑफिसला फोन करून नाव नोंदवा. फक्त नैऋत्य दिशेमध्ये एक छोटासा उपाय सांगतो की तुम्ही जर नैऋत्य दिशा जरा जड करा, वजन ठेवा, कपाट टाका. ईशान्य दिशा जेवढी हलकी मोकळी तुम्हाला करता येईल तेवढी करा. त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल. आणि टॉयलेटमध्ये सध्या खडे मीठ भरून ठेवा कागदी कपामध्ये. एवढा एक उपाय करता येईल. पुढचा प्रश्न आहे कोल्हापूरहून दीपाली नवाज सकटे. माझे मिस्टर कामाला जात नाहीत. खूप आळस आणि कामावर लक्ष लागत नाही. घरी चिडचिड करतात. उपाय सांगा. आता पहिली गोष्ट अशी आहे की एकतर काम त्यांचं आवडतं नसेल म्हणजे त्यांना त्या कामावर जायला आवडत नाही. म्हणजे माणूस काम करत नाही कोणतं ते बाकीची करतो पण हे करतं म्हणजे आवडीचं काम नाही आहे. ही एक पहिली गोष्ट. अथवा त्यांच्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे. तर आपण एकदा कुंडली पण बघून घेऊयात आणि त्यांना कुठलं ब्रेसलेट वापरायचं, कुठलं रत्न वापरायचं की जेणेकरून त्यांना उत्साह ऊर्जा मिळायला सुरुवात होऊन जाईल. छोटासा उपाय सांगतो आहे. त्यांच्या डाव्या पायात काळा दोरा आणि उजव्या हातामध्ये लाल दोरा बांधा आणि त्यांच्या कुलदेवतांना एकदा नमस्कार करायला तुम्ही नक्की जा. घरात काही अडगळ भंगार पडले असेल ते काढून टाका. यानंतर पुढचा प्रश्न कोल्हापूरवरूनच आहे. कार्तिक ठाकूर कोल्हापूर. सर आपल्या पोस्टमध्ये फेसबुकच्या 3 श्रीयंत्र पाहिली. काय किंमत आहे आणि तिन्हीमध्ये काय फरक आहे कळवा. आणि आम्हाला घ्यायचं श्रीयंत्र तर याची माहिती द्या. लक्षात घ्या 3 श्रीयंत्र यासाठी आहेत की लोकांची जशी मागणी तशी पुरवठा आम्हाला करावा लागतो. पहिल्यांदा आम्ही हे श्रीयंत्र जवळपास गेले 15 वर्ष झाले सेल करतो आहे. हे बेसिक रेग्युलर श्रीयंत्र आहे आणि याच्यापेक्षा देखील हे 3600 रुपयाला आम्ही सेल करतो आहे. तुम्हाला सध्या नवरात्र ते दसरा दिवाळी ऑफरच सुरू आहे. ह्याची किंमत 3600 रुपये. यालासुद्धा आसन आणि बेसिक सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही गिफ्ट आहेत सगळे येणार आहेत. त्याची वापरावी कशी, याचं आपण स्थापना कशी करायची, उपासना काय करायची सगळी माहिती मिळणार आहे. यानंतरनं अतिशय सुपिरियर आणि परफेक्ट असं बघा स्पेशल प्रीमियम श्रीयंत्र आम्ही केलेलं आहे. याची किंमत आहे 4500 इन्क्लूड कुरिअरसहित आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, अतिशय सुंदर. बघा फिनिशिंगच याचं वेगळं आहे.
हे अतिशय सुंदर, हे सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. हे आम्ही मागच्या वर्षी इंट्रोड्यूस केले प्रीमियम श्रीयंत्र. याची किंमत 4,500 आहे, इन्क्लूड ऑल. यालासुद्धा आसन, ऑफर, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि यावर्षी लोकांची मागणी अशी होती की आम्हाला अखंड श्रीयंत्र पाहिजे. अखंड श्रीयंत्र म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये चकत्यावर चकत्या बसवलेल्या नसाव्या किंवा हे नसाव्या. ॲक्च्युली काय, हे गैरसमज आहेत. प्रत्येक श्रीयंत्र अतिशय चांगलं आहे, टिकाऊ आहे. अनेक घरामध्ये 20-20 वर्ष पूजा केलेली आहे. पण कोणाला अखंड पाहिजे, म्हणजे एका धातूत घडवलेलं पाहिजे. मग आम्ही ती मागणी पूर्ण केली. हे आणलं स्पेशल. बघा, श्रीयंत्र तुम्ही बघू शकता. हे स्पेशल अखंड श्रीयंत्र वास्तू तथास्तूने लॉन्च केलेलं आहे. याचे कॉर्नर्स बघून घ्या. हे कॉर्नर्स अतिशय परफेक्ट आहेत आणि सर्वात ॲक्युरसी असणारं हे स्पेशल वास्तू तथास्तू श्रीयंत्र. याची किंमत जर पाहिली तर ही 5,400 आहे. आसनासहित हे श्रीयंत्र येतं. हे 3 श्रीयंत्र आहेत. यात तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे परवडतं ते मागवा. श्रीयंत्र श्रीयंत्रच आहे. तिन्हीही परफेक्ट आहेत. तिन्हीपैकी कोणतंही मागवा, पण तुम्ही त्याची पुढे उपासना करणं गरजेचं आहे. अक्षरशः लोक पोस्ट व्हिडिओज बघून कुठून स्वस्तात मागवतात. 1,500, 1,600, 1,000 काही, पण रिझल्ट मिळत नाही. कारण ॲक्युरसी नसते आणि ती ऊर्जा नसते. आम्ही सिद्ध, पवित्र, शुद्ध करून तुम्हाला पाठवतो. आणि लक्षात घ्या, श्रीयंत्राबरोबर श्रीयंत्र कसं वापरायचं वर्षभर याचा आम्ही विधी तुम्हाला लिहून देतो. त्याच्यामध्ये काही वस्तू गिफ्ट आहेत, सुंदर आसन आहे, कुरिअरद्वारे फ्री आहे. लवकरात लवकर मागणी करा. जसं नवरात्राचे दिवस सुरू झाले तसं अक्षरशः उड्या पडलेल्या आहेत. खूप लोक रेग्युलरली श्रीयंत्र घेऊन जात आहेत. आम्हाला स्टॉकसुद्धा कमी पडू शकतो. रेग्युलर कुरिअर चालू आहेत. तर श्रीयंत्र तुम्ही मागवा. 9021-900-600 हा नंबर आहे. पुढचा प्रश्न कोल्हापूरवरून आहे. शीला सरनाईक. घरात दोष आणि कुंडलीतील दोष याचा परस्पराशी काही संबंध आहे का? घर वास्तुनुसार केले असेल तर कुंडलीतील दोष कमी होतात का? सुंदर प्रश्न आहे शीलाताई. तुमचे प्रश्न नेहमी अद्वितीय असतात, छान असतात. तर कुंडली आणि वास्तू याचे काहीही संबंध ठेवायचा नाही. कुंडली ग्रहांशी जोडलेली आहे आणि वास्तू ही गृहाशी म्हणजे आपल्या दिशांशी जोडलेली आहे. त्यामुळे कुंडलीतील दोष जर वाढले असतील आणि जर तुमची वास्तू छान असेल तर तुम्हाला लाभ अतिशय चांगला होतो. का? तर कुणीतरी तारणार आहे. आता अनेक लोकांची 7.5 चालू आहे, होऊन गेली असेल, पण वास्तूनुसार घर असल्यामुळे संरक्षण कवच आपोआप मिळतं. त्यामुळे काळजी राहत नाही. त्यामुळे आपण योग्य तज्ज्ञाकडून कुंडलीचं मार्गदर्शन आणि ज्योतिष मार्गदर्शन आणि वास्तू मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. कुंडलीतील दोष कमी होतात का? वास्तूनुसार घर असेल तर. कारण वास्तूनुसार घर असेल तर कुंडलीतील दोष म्हणण्यापेक्षा तुमच्यावरचे वाईट परिणाम कमी होतात. त्यामुळे वास्तू तथास्तू 60 पानी कुंडली इतकी सुंदर आहे. ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. सोमवार आणि गुरुवार कुंडलीचं मार्गदर्शन असतं. ऑफिसला कॉल करा 9021-900-600. पुढचा प्रश्न आहे दीपाली जाधव. आमच्या देवघरात कलश आहे, त्यातील नारळ घटस्थापना दिवशी बदलावं लागेल का? हो, नक्की बदला. मित्रा साळुंके, मीना साळुंके. आमच्या घराचा मेन दरवाजा नैऋत्येला आहे. माझ्या मुलाचे कर्ज खूप वाढले, उपाय सांगा. पहिल्यांदा लक्षात घ्या, नैऋत्य दिशेचा दोष असेल तर टिकत काही नाही. तर एकदा वास्तू तथास्तू ऑफिसला प्लॅन कन्सल्टन्सी घ्या. नैऋत्य दिशा थोडीशी जड करा. दरवाजाला उंबरा लावा. दरवाजाच्या बाहेर पिवळ्या रंगाचं पायपुसणं टाका आणि उत्तर पूर्व ईशान्य थोडीशी हलकी करून घ्या. नैऋत्य दिशेच्या दरवाजाचे उपाय खूप स्ट्रॉंगमध्ये आपल्याकडे आहेत. ऑफिशियल नंबरवर कॉल करा, त्याची माहिती तुम्हाला नक्की मिळेल. पुढचा आहे शिरूर पुणे येथून पूनम विजय जगताप. आमचं किचन स्वयंपाक करताना पश्चिमेला तोंड होते आणि नैऋत्येला टॉयलेट आहे, उपाय सांगा. नैऋत्य दिशेचं टॉयलेट हे कमरेखालचे सगळे आजार निर्माण करतं. पोटदुखी, पायदुखी, कंबरदुखी, अगदी टाचा, गुडघा बेगास हे सगळं त्रासदायक करतं. ॲक्सिडेंट घडवतं, पैसे टिकवत नाही
बी पीचे सुद्धा आजार होऊ शकतात. मग यामध्ये नैऋत्य दिशेमध्ये काय आहे, टॉयलेट आहे, तर एकदा आपण कन्सल्टन्सी करू. कारण ईशान्य आणि नैऋत्यच्या टॉयलेटला खूप काळजीपूर्वक उपाय करावे लागतात. ईशान्येच्या टॉयलेटला तर उपाय करून उपयोगच नाही, काढून टाकणे हे महत्त्वाचं आहे. पण नैऋत्य दिशेला काय करायचं, एकदा ऑफिसशी तुम्ही बोलून घ्या, प्लॅन कन्सल्टन्सी करता येईल. सध्या काय करा, नैऋत्य दिशेच्या आत, नैऋत्य दिशेच्या टॉयलेटमध्ये पाणी भरून ठेवणं जरा कमी करा आणि नैऋत्यच्या टॉयलेटच्या बाहेर काही वजन वाढवा आणि ईशान्य दिशा थोडी मोकळी करा. पुढचा प्रश्न जो आलेला आहे तो आपण घेऊयात. पुढचा प्रश्न मित्रांनो, कार्यक्रम जो असा छान छान रंगत जातो बघा, 6वा भाग आहे तो तुम्ही पाठवलेल्या प्रश्नांमुळे. संगीता महाजन, गुजरात. बिल्डरकडून मुख्य दरवाजाला ग्रेनाईटचा उमरा बसवून दिला जातोय, तर त्यावर आम्ही लाकडी उमरा बसवणार होतो, तर चांदीची तार टाकताना ग्रेनाईटच्या खाली टाकावी की ग्रेनाईटच्या वर टाकावी? चांदीची तार टाकून त्यावर लाकडी उमरा बसवा का? बरं, बिल्डरकडून पहिल्यांदा उमरा बसवून घेऊ नकात. कुठला? ग्रेनाईटचा. अरे उमरा लाकडी असतो. आपल्या घराला दगडी उमरा बसवायला आपला काही घर म्हणजे किल्ला आहे का हवेली आहे दगडी उमरा बसवायला? ग्रॅनाईट म्हणजे दगडच. लाकडी सागवानी उमरा बसवा. लवकरच वास्तू तथास्तू एक 8 ते 10 दिवसामध्ये स्पेशल उमऱ्याची अनाऊन्समेंट करते. उमऱ्याच्या खाली काय घालायचं आहे, उमरा कसा असला पाहिजे, आणि रेडीमेड तुम्हाला उमरा मिळणार आहे. खूप स्पेशल लवकरच लॉन्च होतो आहे. उमरा तुम्ही घेऊ शकता. आता लाकडीचं उमरा बसवा. खाली त्याच्या ज्या दरवाजा तुमचा आहे त्यानुसार चांदीची किंवा तांब्याची तार टाकून घ्या. ग्रॅनाईटवर नका बसू, डायरेक्ट उमरा बसवून घ्या. यानंतरचा प्रश्न आहे सिंहगड रोड पुण्यावरून सौ विद्या जाधव. मी पुण्यात राहते. माझ्या मिस्टरांचा बिझनेस बंद पडला आहे आणि पैसे अडकलेत. मी घरी एकटी असले की माझं मन घरामध्ये लागत नाही. खूप अस्वस्थ वाटतं मला. शारीरिक मानसिक त्रास होतो. ओम नमः शिवाय जप घरामध्ये नक्की करा. मनाचा कारक जो आहे तो शंभू महादेव आहे आणि त्यांनी धारण केलेला चंद्र म्हणजे मन. त्यामुळे काय करा, कोणत्याही कुलदेवतेचं स्मरण करा, कुलदेवतेची आराधना करा, कुलदेवतेचं जप करा. मिस्टरांचे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत, व्यवसाय बंद पडलेला आहे, आपण एकदा मार्गदर्शन घेऊ. तुम्ही पुण्यातच आहात, ऑफिसमध्ये बोलून एकदा कन्सल्टन्सी करा. काय होतं, प्रॉब्लेममध्ये पडल्यावर कोणाचं मार्गदर्शन घेण्यापेक्षा आपण प्रॉब्लेम येऊ नये यासाठी पहिल्यापासून मार्गदर्शन घ्या. इतकी लोकं माझ्याकडं आहेत, प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतात. काही चुकतं आहे का सर बिझनेस सुरू करताना, आणि व्यवस्थित मार्गदर्शन मिळाल्यामुळे गाडी पळत जाते. तुमच्या मिस्टरांना छोटासा उपाय सांगतो, काळ्या रंगाचे कपडे वापरू देऊ नकात. व्यवसाय जो आहे तो का बंद पडलेला आहे त्याचं थोडंसं विश्लेषण करा. आपण लवकरच भेटू. उजव्या हातामध्ये त्यांना लाल दोरा बांधायला नक्की सांगा. तर मित्रांनो, असे सुंदर सुंदर प्रश्न पाठवत चला. जवळपास आपण 10 ते 12 प्रश्न घेऊ शकतो, कारण 10 ते 12 मिनटाच्या पुढे एपिसोड नेणं योग्य नाही आहे. लवकरच आता पुढच्या भागात भेटूयात. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभाश.